अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर। 11 ठिकाणी राष्ट्रवादी देणार उमेदवार। महाराष्ट्रात राष्ट्रवादीत युती असली तरी दिल्लीत मात्र स्वबळावर लढणार। राज्यातील हवाई दळणवळण वाढवण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। 1 जानेवारी रोजी असलेल्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या तयारीची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी। तयारीचा घेतला आढावा। महाराष्ट्रातील 14 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। सीएसएमटी, एलटीटी, दादर, कल्याण, नागपूर, नाशिक आदी स्थानकांचा समावेश। मुंबईमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी MMRDA कडून मार्गदर्शक तत्त्व जारी। पालन न केल्यास 20 लाखांपर्यंतच्या दंडाची कारवाई। कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 70 बुलेटवर फिरवला रोड रोलर। धुळ्यातील वाहतूक शाखेची कारवाई। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दिला कारवाईचा कठोर इशारा। उरणमध्ये शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा। उघड्यावरील विक्री करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी, रहिवाशांची मागणी। चीननं अमेरिकेला टाकलं मागे। 2 चीनी विमान उत्पादक कंपन्यांनी रडारपासून लपण्याची क्षमता असलेल्या 2 स्टील्थ लढाऊ विमानांचं दाखवलं प्रात्यक्षिक मॉडेल। हे चीनचं 6व्या पिढीचं फायटर जेट असू शकतं अशी चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।